तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील येळगावच्या पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतील 13 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली आहे। रात्रीच्या जेवणात कढी व भात खाल्ल्याने विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला। दरम्यान विद्यार्थिनींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून यातील 5 विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। पैनगंगा आदिवासी आश्रमशाळा ही बुलढाण्याचे माजी आमदार व सध्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। आमच्याकडे 13 मुली आलेल्या होत्या सिव्हिलमध्ये की ज्यांना उलटी मळमळ वगैरे हे सिम्पटम्स होते आणि त्याच्यापैकी 5 आमच्याकडे ॲडमिट आहेत। बाकीच्यांना असं मायनर काही सिम्पटम्स होते ते सुटी करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी आम्हाला असं सांगितलं की रात्री थोडंसं भात वगैरे कढी भात खाल्ल्यामुळे थोडंसं मळमळ वगैरे सुरू झाली। पण सध्या ते जे विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिट आहेत ते स्टेबल आहेत, त्यांना काही त्रास नाही आहे। मग कुठल्या आजारासाठी त्यांना ॲडमिट केलं? ते क्वेरी फूड पॉयझनिंग म्हणून ॲडमिट आहेत आमच्याकडे। की भात वगैरे जे काही भात आणि कढी आम्ही खाल्ली त्याच्यामुळे थोडासा आम्हाला त्रास झाला, या कारणास्तव त्यांना इथं ॲडमिट करण्यात आलं।